बॉलिंग मार्क वर आहे. वाकीपाडा एक्सप्रेस जबरदस्त आपण पाहिलं तर भन्नाट कामगिरी ज्याने केलं या आजच्या दिवसामध्ये. असं आपण बघितलं एक प्रभावी गोलंदाज प्रभाव दर्शवला गेला बॉलिंग मध्ये. नाव आहे मिस्टर भावेश. भावेश ज्याने आपण बघितलं तर आज विकेट मध्ये केलाय मोठा निवेश तो म्हणजे भावेश. चला मॅचला सुरुवात करूया आपण. 3 ओव्हरचा मॅच आहे. त्या स्पर्धेचे आकर्षण आहेत. टीव्ही आहे, सायकल आहे, बॅट आहे, आपण बघितलं तर शूज आहेत आणि त्यात नंतर कूलर आहेत, ट्रॉफीज आहेत, आपण बघितलं कोंबडे आहेत, भरपूर काही पारितोषिक आहेत. पहिला बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह केला जातोय. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. सुरुवात झाली या मॅचची. सुरुवातीला आपण बघतोय तर ज्याप्रमाणे बॅटर मिस्टर तुषार लोखंडे एक या आकड्याने सुरुवात करताना पाहायला मिळालाय. एकचा आकडा आपण पाहू शकतो. एक जो प्राप्त केलाय वाटचाल किती होईल की बघा 3 ओव्हरचा गेम आहे. प्रत्यक्षात माहिती आहे 3 ओव्हर मध्ये आपल्याला किती धाव फलकावर धावा लगवायच्या आहेत. कशा प्रकारे आपण बघितलं तर मग खेळ करायचा आहे आणि आपल्या संघाला मात्र आपण पाहिलं तर त्या दिशेने घेऊन जायचं आहे. अनिकेत स्टॅक एनकडे. अनिकेत यांना बघितलं आपण तर ज्याप्रमाणे खेळ करतायत. चांगला बॉल सन्मान दिलाय त्या बॉलला. फिल्डर पहा पुढे येण्याचा प्रयत्न करत होते परंतु बॉलला जोपर्यंत अडवण्याचा प्रयत्न केला जाईल तत्पूर्वी आपण बघू शकतोय की धाव कंप्लीट केली जाईल. एक विराट स्पोर्ट्स वाकीपाडा टीम ज्या टीमला आपण बघितलं तर आज पहिल्या म्हणजे 17 पासून आपण बघू शकतो जो खेळ त्याने दर्शवला गेलाय. पहिल्या 17 मध्ये आपण बघितलं तर तो वर्चस्व आपण पाहिलं दर्शवला गेलाय. बॅटिंग असो की बॉलिंग असो आणि या दोन्ही क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर आपला टॉपचा खेळ त्याने दर्शवला आहे. या मॅच मध्ये त्याहीपेक्षा ग्रेट अँड श्रेष्ठ नक्कीच करावं लागेल कारण की तेव्हा तुम्ही होणारी ते बेस्ट. पाहूया पुढील बॉल. भावेश सामना करतील तुषार ओर द विकेट ने आणि बॅट वापरली जाते. बॉलला खेळले जाते बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. फिल्डर तिकडे आहेत. थोडासा पंबाल झाला दुसऱ्याचा प्रयत्न धोका नाही असू शकतो आणि हो तेच झालं. कुठेतरी आपण पाहिलं तर कमी पडले गेले. बॅटर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि ते आपण पाहू शकतोय अति तिथे माती ते पाहायला मिळाला आणि फलंदाज बाद होईल. पहिला रनआउटचा धक्का दिला जाईल. तुषार लोखंडेला परतावं लागेल. बॉलिंग टीमला पहिला धक्का. तुषार आउट. तुझा डोंगर. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण जर बघितलं तर बॅटर आले सिद्धेश. आज आपण पाहिलं तर केबीएम चषकाचा अंतिमचा दिवस आहे आणि अंतिमच्या चषकामध्ये आपण अंतिमच्या दिवसामध्ये आपण या चषकावर कोण नाव कोरणार आहे. आजच्या दिवसामध्ये ही स्पर्धा आपण पाहिलं तर कोण आपल्या नक्कीच नावाचा गाजाबाजा करताना पाहायला मिळेल. फायनलचा मॅच खूप निर्णायक असेल परंतु तिथे पोहोचण्यासाठी इथे खेळणं खूप गरजेची बाब असेल प्रत्येक टीमला. सिद्धेशसाठी पहिला बॉल आकुटाची लेंथ. ओहो क्या बात है. ब्रिलियंट बेस ऑफ बिल्डिंग ग्रेट कॅच मिस्टर महेश. फुलातून कॅच आउटस्टँडिंग कॅच. खूप खूप धन्यवाद. इजे काय अफळातून कॅच पकडला गेलाय तिकडे जो आपण बघितला सिद्धेश कुठे या बॅटरचा 100 कॅच
पकडले जात नाही तर चिपकले जातात. ऍक्शन रिप्ले आपण बघतोय ऑन स्क्रीन. सिद्धेश कुठे ना कुठे बस ही लेंथ मात्र आपण पहिले खेळलेली होती, परंतु प्रॉपर आपण पाहिलं तर टायमिंग साधलं होतं, परंतु फिल्डर असं वाटलं की कुठेतरी पुढे आलेत. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतोय अशा प्रकारे शॉर्ट पिच चेंडू होता, पुल केला. महेश बघा पुढे आले, परंतु क्या बात आहे, आउटस्टँडिंग कॅच पाहायला मिळाला. गतीने टाकलेला बॉल पाहायला मिळतोय. वेगाने मात्र आपण पाहिलं तर बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. एकविरा वाकीपाडा टीम आपण बघितलं तर ज्याप्रमाणे मागील 2 सीझन मध्ये इथे खेळली गेली आहे आणि तो सीझन रवीचा खेळ जो आपण पाहिला होता ना दर्जेदार. समोरच्या दिशेने बॉलला फोर्स केलाय, बॉल जाईल बाउंड्रीच्या पलीकडे. सुंदर टायमिंग, कमाल धमाल बेमिसाल. आणि इथे आपण पाहिलं तर दर्जेदार स्ट्रोक येतोय षटकार 6. खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. 9 धाव फलकावर झालेल्या आहेत, 9 रन्स. त्या सिक्सर मुळे आपण पाहू शकतो की धावफलक 9च्या घरामध्ये पोहोचला गेलं. क्रांतीवीर बिरसा मुंडा म्युझिकल ग्रुपच्या माध्यमातून आज आपण पाहिलं तर स्पेशल आज आपण पाहू शकतोय तर मग फायनल डे मध्ये. आणि प्रत्येक पर्वामध्ये आपण बघितलं हे स्पेशल असतं आणि प्रत्येक वर्षी आपण बघितलं तर क्रांतीवीर बिरसा मुंडा म्युझिकल ग्रुप हे योगदान या स्पर्धेला देत आहे. याप्रमाणे आपण बघू शकतो की मैदानामध्ये 9 धावा पूर्ण होताना पाहायला मिळाल्यात, जो षटकार येताना पाहायला मिळाला. आज आपण बघू शकतोय मोठ्या प्रमाणात प्रेक्षक देखील आपल्याला वाढताना पाहायला मिळतात. जसं म्हणतात ना की मेहनत करने वालों को मत सिखाओ सुकून होता है, क्योंकि वो चुनौतियों से डरते नहीं है, क्योंकि उन पर जीत का जुनून जो सवार होता है. जीत का जुनून सवार असेल आज प्रत्येक संघावर. प्रत्येक सुपर 8 मध्ये आलेला संघ आपण बघितला तर नक्कीच आपण पाहू शकतो घरातून येताना नक्कीच जेव्हा सर्वप्रथम हात जोडले असते म्हणजे देवाला, कुलदेवताला, त्यात नंतर आपण पाहिलं ग्रामदेवताला, त्यात नंतर सगळ्या देवतांना वंदन करून मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये आला असेल. कारण की जिथे जिथे आपण पाहिलं तर नक्कीच आपण पाहू शकतोय आपल्या खेळाडूंचं नक्कीच आपण पाहिलं श्रद्धास्थान आहे. घरी असेल, मंदिर असेल, त्यात नंतर आपण बघितलं तर जिथे जिथे आपण पाहू शकतोय की आज मात्र या मैदानाच्या आतमध्ये येताना सांगितलंच असेल, देवाला देखील प्रार्थना करून आले असतील की आज आम्ही नक्कीच जाणार, नक्कीच चांगला खेळ झाला पाहिजे. परंतु आपण पाहू शकतोय की ज्याप्रमाणे प्रत्येक संघ आपण पाहू शकतो की मेहनत, प्रयत्न, सगळ्या काही गोष्टी घेऊन आणि आपल्या कार्याच्या जोरावर, आपल्या खेळाच्या जोरावर या स्पर्धेमध्ये चांगली चमकदार कामगिरी करून मात्र इथे पोहोचलेला पाहायला मिळालाय. त्यापैकी आपण बघितलं तर आणखीन 2 संघांचा प्रयत्न आहे. केबीएम चषकामध्ये आपण बघितलं तर मग पुढे येण्यासाठी एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा टीम पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतो साई कृपा बोलिंग्स टीम. एकविरा वाकीपाडा टीम सांगितलं तर मग भरपूर असे आपण पाहिलं तर मग समर्थक, पाठीराखे, खंदेश समर्थक या टीमला सपोर्ट करत असतात नेहमीच. ॲज अ सोशल मीडिया म्हणजेच युट्यूबच्या माध्यमातून टप्प्याची मात्र आपण पाहिलं लेंथ बनवून खेळणे होती. रुपेश मोरीकडे आपण बघू शकतो कला आहे, कलेचा कलाकार आपण पाहू शकतोय. बॉलिंग मध्ये आपण पाहिलं कलाकारी दर्शवू शकतोय, कारण की आपण पाहिलं तर त्यांच्याकडे मिस्ट्री बॉलिंग आहे. अनेक आपण पाहिलं तर मग विविधता बॉलिंग मध्ये तो करू शकतोय. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक आपण पाहिलं, स्लोअर वन, फास्टर स्वर्स आपण पाहिलं तर स्लोअर बाउन्सर, ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत त्यांच्याकडे त्यांच्या बॉलिंग मध्ये. फलकावर धावा 11, बॉल फेकून झालेत आपण पाहिलं तर या दुसऱ्या ओव्हर मध्ये 2 रन्स आलेत, 3 फेकून झालेत. बघू शकतोय आपण ज्याप्रमाणे 2 डॉट आणि 1 दुहेरी म्हणजेच 2 धावा आल्यात आणि 3 बॉल फेकून झालेत. समोर आपण पाहू शकतो बॅटर आहेत मिस्टर अनिकेत, त्याने एक सिक्सर ठोकला होता. हर्षल एक सिक्सर ठोकला होता. डब्याची लेंथ अनिकेत साठी मागे खेळलेत, जास्त मोठ्या नाही मिळणार परंतु छोट्या पण भरपूर असतात क्रिकेटमध्ये आणि ते छोटी धाव म्हणजे एकदा मिळते. संघाची टोटल आपण बघू शकतो 1 ने 12च्या घरामध्ये. बॉल 4. रुपेश मोरे आपण बघितलं तर इकॉनॉमिकल राहिले गेलेत आजच्या दिवसामध्ये. हा मोस्ट विन मॅच आहे दोन्ही टीम्ससाठी, कारण की आपण बघितलं
तर इथून पुढचा मंजर काय असेल तर एक जबरदस्त नजारा असेल पाहण्यासारखा. कारण की जो नजारा आपण पाहिला तर नक्कीच आपल्याला एक दिसेल तो म्हणजेच यशाचा शिखर, एक यशाचा आपण पाहिला तर अनुभव आणि नक्कीच यशाचा शिखर आपण पाहिला तर या मॅचच्या पुढे दिसेल एक चमचमीत अशी ट्रॉफी कोणत्या टीमला मात्र मिळेल. पुन्हा पाहिलं आपण तर टप्प्याची लेन एक माइंड क्रिकेट आपण पाहिलं तर मग खेळलं जात आहे बॉलर आणि कीपरच्या माध्यमातून. बघा आपस मध्ये आपण पाहिलं तर योगदान आहे एक आपण पाहिलं तर मग ज्याप्रमाणे रुपेश यांना आपण जर पाहिलं तर जुचंद्र विभागामध्ये जेव्हा जेव्हा क्रिकेट खेळतात ना मोठमोठ्या खेळाडूंच्या सोबत खेळतात, मोठमोठे अनुभवी खेळाडू आणि अनुभव आपण याला दिलेला आहे आणि त्या अनुभवाचा फायदा त्या पटलावरचा अनुभव आज मात्र या मैदानामध्ये नक्कीच झोकताना पाहायला मिळतात. कारण की बघा समर बॉल टाकला तर नक्कीच मोठा फटका पडू शकतोय परंतु बॅटरच्या मात्र आपण पाहिलं तर बॅटरला मजबूर केलं जाते बागपुटला खेळण्यासाठी. हे गोलंदाज आपण पाहिलं तर मग फलंदाजाचं वर्चस्व पाहायला मिळालंय आणि चांगली बॉलिंग पाहायला मिळते. टीमचे टोटल फलकावर 14. चांगला फटका कन्वर्ट केला आता आकाऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. फिल्डर आहेत बॉलला पकडलाय फेकलं गेलंय थोडासा कमजोर थ्रो पाहायला मिळालाय परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न होऊ शकतो. बॉलची फेकी 2 धावा पूर्ण झाल्यात. थोडासा आपण पाहिलं तर मग कमजोर थ्रो पाहायला मिळाला. थोडंसं आपण बघितलं तर मग आपण पाहू शकतो तिथे क्षेत्ररक्षक देखील म्हणाले की नक्कीच थोडंसं आपण बघितलं तर मग प्रॉब्लेम होता आणि त्यामुळे धावा मिळाल्या 2. संघाचं टोटल आपण पाहिलं तर 2 ने पुढे सरकले गेलंय. 16 च्या घरामध्ये 2 ओव्हरचा खेळ पूर्ण 16 धावा फलकावर झालेल्या आहेत आणि आपण बघितलं तर विकेट देखील 2 आपण पाहिलं तर गमावलेले आहेत. अजून सध्या आपण पाहिलं तर 6 चेंडूचा खेळ आणि या 6 चेंडू मध्ये किती धावा मात्र नक्कीच जोडल्या जातील, 16 मध्ये किती भर पडेल आणि किती धावांचं टार्गेट होईल सेट पाहूया. तुला खांद्यावर घेईन तुला पालकीत मिरवीन, तुला खांद्यावर घेईन तुला पालकीत मिरवीन. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. खूप खूप धन्यवाद बिंद्या अँड क्रांतीवीर बिरसा मुंडा म्युझिकल बँच ग्रुप. जबरदस्त आपण बघू शकतो. मग डीजे बिंद्या देखील आपण बघितलं तर ही इज अ फायर. समोरच्या दिशेने बॉलला खेळला गेलाय चांगला फटका आपण पाहिला टायमिंग कमाल आणि बेमिसाल बॉल निघून चाललाय सीमारेषा पार. मिएल केव्हीएम चौकार 4. लय दिवसाच होत मनान आज दिवस उगवला. साई तुझ्या भेटीसाठी येईन शिर्डीला, बाबा तुझ्या भेटीसाठी येईन शिर्डीला. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं क्रिकेटला खूप आपण पहिलं प्राधान्य देऊया. मला एक मार्क वर रवी पुन्हा एकदा उडवलंय बॉलवर मात्र बनवायला अक्षरशः मात्र तुडून पडलाय. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार षटकार ठोकतोय 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 सुपरस्टार साधाबा. थँक्यू डीजे. चला आपण पाहू शकतो इथे मैदानाच्या आतमध्ये थोडासा आक्रमण आता जाहीर केलंय. टीमची टोटल आपण बघितलं तर धाव पलकावर पाहायला मिळाल्या धावा 26 धावा.
मागील 2 चेंडूमध्ये आपण बघू शकतोय की ज्याप्रमाणे अग्रेशन दर्शवलं गेलंय बॉलिंग टीमने, चांगली स्थिती आता दिसते. पुन्हा एकदा आपण पाहिलं बॉलला सरळ बॅटने लॉफ केले, स्टेडी बिग हिट, चांगला फटका कन्वर्ट केलाय. बॉल मात्र आपण पाहिला तर बाउंड्री लाईनच्या बाहेर. एवन क्वालिटी बिग ब्रँडेड सिक्सर. खूप खूप धन्यवाद डीजे. या ओव्हर मध्ये मार पडतोय रवीला, चांगला मार पडला गेलाय. थोडासा पण बघितलं तर खाली राहणारा बॉल पाहायला मिळतोय. हर्षलने मात्र पण बघितलं तर या वेळेला आपल्या संघासाठी संघाची जबाबदारी मात्र घेतलेली आहे आणि जबाबदारीने आपण पाहिलं तर खेळ करत असताना जो आपल्याला पाहायला मिळालाय, ज्या परीने आपण बघू शकतोय ना, त्यांनी या ओव्हर मध्ये थोडस अटॅक वाले क्रिकेट खेळलं गेलं. पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर दुसरा षटकार, तिसरा षटकार, चौथा इथे डॉट. संघाचं टोटल 32च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. या परीने आपण बघितलं ना तर रवी एक चांगला खेळाडू आहे, असं नाही आहे की एका खराब आहे, कारण की चांगल्या गोलंदाजाला चांगला मार. क्षेत्ररक्षक आपण बघितलं तर बॉल हवेत होता, थोडासा बॉल देखील आपण पाहिला क्षेत्ररक्षकांना नाचवतोय. एक धाव मात्र जोडली जाते आणि थ्रो आपण पाहिला तर ज्याप्रमाणे येताना पाहायला मिळतोय. थोडीस आपण बघू शकतो की नाराज दिसतोय तर रवी आपल्या क्षेत्ररक्षकाकडून, कारण की ज्याप्रमाणे थ्रो यायला हवा होता. कारण की बघा ज्याप्रमाणे हे थ्रो असा येतो त्याचं देखील आपण बघू शकतो की एक कारण असतं, कारण की जेव्हा खांद्यामध्ये दुखापत असते ना तेव्हा मात्र आपण बघू शकतो की मग आपल्याला डायरेक्ट फ्लॅट थ्रो करता येत नाहीये आणि तेच कारण आपण पाहू शकतो की असावं आणि त्या क्षेत्ररक्षकाचा तसा थ्रो पाहायला मिळाला. अगं जर बघितलं तर इथे धावपालकावर धावा 34 चांगल्या धावा दिसतात. बॉल फेकून झाले त्या ओव्हर मधले आपण पाहिले. 3 घेतले का? 35 झाल्या. बघा नक्कीच आपण पाहू शकतो 3 धावा घेतल्यात. झाली नाही पाहिजे अशी. हलक्या हाताने खेळलेला आहे, फिल्डर आले तिकडे, कॅच पकडला जाईल आता. बघा मागच्या बॉलवर आपण बघितलं तर 3 धावा आल्या होत्या तिकडे आणि तिथूनच आपण बघू शकतोय की मग 32 वरनं 3 म्हणजेच 35 ज्या आपल्याला पाहायला मिळाल्या आणि नक्की 36 आपण पाहिलं टार्गेट इथे सेट झालंय. टॉसची वेळ झालेली आहे मित्रांनो, खूप महत्वपूर्ण आपण बघितलं तर मॅच असेल. सुपर 8 मध्ये आपण बघितलं तर हा मॅच आणि त्या सुपर 8 मधल्या मॅचचा टॉस. खूप खूप धन्यवाद तुम्हाला. म्युझिकल ग्रुप तुम्हाला आम्ही संधी देऊ. आम्ही टॉसची वेळ झाली आता. पहिला सुपर 8चा मॅच असेल आझाद वसई आणि त्यांच्या समवेत आपण बघू शकतोय तर मग क्रांतीवीर बिरसा मुंडा टीम सातिवली. आयोजक टीम खेळताना आणि लढताना आपल्याला बघायला मिळेल. मॅच आपण बघितलं तर सुपर 8ची पहिलीच आणि तेही देखील आपण पाहिले तर कडवी एक रफ अँड टफ कडवी झोन्स आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. टॉस करूया आपण आता. मनीषजी टोकरे साहेब आपण या आपल्या शुभ हस्तेचा टॉस करूया आणि आपल्या संघाला भरपूर जास्त शुभेच्छा. दोन्ही टीम्स आहेत, दोन्ही टीमला आल्या असं मी तर म्हणेन. आझाद वसई टीम एका बाजूने आपण बघितलं तर मग नीला आणि एका बाजूने पिला असा कलर रंग पाहायला मिळतोय. किरण आहेत एका बाजूने, किरण या समोर. कोण कॉल देईल? अनिकेत कॉल देत आहेत. केबीएम आहे तर केबीएमच परंतु येते 2026. मनीषजी टोकरे साहेब आपण शुभेच्छा द्या आणि मंचावर बसा. टॉस जिंकला गेला आपण बघितलं तर आझाद टीम आणि किरण काय निवडशील? फिल्डिंग निवडणार आहे. तर कारण काय? कारण की सातेवली संघ होम ग्राउंड आहे तरी देखील तुम्ही क्षेत्ररक्षण निवडले टॉस जिंकल्यानंतर. आम्ही कमी धावात प्रयत्न करू. नक्कीच कमी धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. सुपर 8 मध्ये आले, क्वालिफाईड झाले, कसं वाटतंय? खूप बरं वाटतंय आणि जिंकायचा प्रयत्न करू जास्तीत जास्त. हा रेकॉर्ड आहे तुमच्या नावावर. नक्कीच तुम्ही चॅम्पियन झाले होते या आधीच्या पर्वामध्ये. नक्कीच म्हणजे मागच्या वर्षी नुसता वसे त्याच्या आधी आपण बघितलं तर आझाद काय होतं नक्कीच ज्याप्रमाणे आपण बघितलं की तो खेळ आणि आत्ताचा खेळ म्हणजे तेव्हा जे खेळाडू तेच होते की तेव्हाचे जे खेळाडू वेगळे होते आणि आत्ताचे काही खेळाडू वेगळे आहेत का?
नाही सेमच टीम आहे. सिनियर प्लेयर ग्राउंडवरती बसायला चालू आहे मॅच, तिकडे खेळायला लागले. ओके, नक्कीच आपण बघू शकतो. ज्यामुळेच सातिवली संघ आपण बघितला तर मग स्वतःच्या मैदानावर खेळताना नक्की तुम्हाला देखील डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करेल. ही मॅच प्रेक्षकांना एक कडवी झुंज पाहायला मिळू शकते. हां नक्कीच 100%. बरं, आलं तर बस तुम्हाला शुभेच्छा. अनिकेत, तुमच्याकडे येतोय, तुम्ही टॉस जिंकला असता काय निवडलं असतं? सत्रक्षण. आता तुम्हाला बॅटिंग करायची आहे, त्यांनी सांगितले कमीत कमी धावसंख्येवर खेळ रोखण्याचा प्रयत्न असेल, पण तुम्हाला काय वाटतं की नक्कीच त्यांनीच सांगितलं आणि तुमचं होईल का असं? नाही, आम्ही जास्तीत जास्त रन मारण्याचा प्रयत्न करू. नक्कीच सुपर 8 मध्ये, कारण की स्वतःच्या मैदानावर खेळणं अनुभव तुमच्याकडे भरपूर चांगला आहे, तरी सुद्धा काय वाटते तुम्हाला की आझाद वसई टीमला तुम्ही कशा प्रकारे घेणार? बघूया आता. परंतु ही मॅच तुमच्यावर जितकं प्रेशर असेल तितकं त्यांच्यावर देखील प्रेशर असेल, परंतु ही मॅच आहे ना प्रेक्षकांना एक आवडती मॅच पाहायला मिळू शकते. हो नक्की. बरं, आलता बस तुम्हाला देखील शुभेच्छा. नक्कीच आपण बघितलं टॉस बॉक्समधून अहवाल मिळाला, टॉस जिंकला गेला. आपण बघितलं आझाद वसई टीमने आणि डिसाईड केलं आहे बॉल फर्स्ट बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं आहे बिरसा मुंडा ग्रुप सातिवली या टीमला. आपण पाहिलं तर ती टीम मात्र बॅटिंग करताना पाहायला मिळेल नेक्स्ट मॅचमध्ये. परंतु ही मॅच जी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे ती मॅच जिंकून मात्र आपण पाहिलं तर कोणती 8वी टीम मात्र आजच्या दिवसामध्ये या 8व्या दिवसामध्ये मिळेल हे पाहण्यासाठी आपण जाऊया थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये. कॉमेंट्री बॉक्समधून मात्र धावतं समालोचन घेऊया. तत्पूर्वी घेऊ छोटासा म्युझिकल ब्रेक. धन्यवाद. हे 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 हट हे बारीक बारीक पाणी पड बारीक बारीक अरे नाच. खूप खूप धन्यवाद. म्युझिकल ग्रुप जाऊया मैदानाच्या आतमध्ये. लक्ष 36 आहे, प्रति ओव्हर मध्ये 12ची सरासरी आहे आणि सरासरी मात्र गाठायची आहे. नक्कीच एका बाजूने रोखायचे तर दुसऱ्या बाजूने ठोकायचे आहेत. ज्या परिणाम आपण बघितलं तर म्हटलं जातंय ना की मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, असली उड़ान अपने हौसलों में होती है. उडान घेण्याच्या परीने मात्र पहिलाच बॉल उडवलाय. हा बॉल मात्र आपण बाळात तोडलाय, बोललाय आणि हा बॉल थेट 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 बाउंड्रीच्या बाहेर नेऊन सोडलाय षटकार. थँक्यू सो व्हेरी मच डीजे डिटपोटॅट. जसाच तसं उत्तर दिलं गेलं पहिल्या बॉल पासून आगाज केला, अंजाम देखील देणारा मिस, दर्शवणारा फटका, स्टोक षटकार. पुन्हा उडवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. बॉल डी बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये पण पाहिलं खेळला गेलाय. फिल्टर आले, दुसरा धावेचा प्रयत्न होतोय वेगाने. 22 पागेचं कौतुक करावं लागेल, कारण की ज्या प्रकारे त्यांची रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाले, ज्याप्रमाणे आपण बघितलं तर त्यांचा खेळ हा या मॅच मध्ये त्यांचा स्टार्ट खूप गरजेचा असेल, कारण की त्यांनी इथे स्टार्ट कन्वर्ट करून दिला तर डेफिनेटली आपण पाहू शकतोय या मॅच मध्ये. आणि बाकी पण टीम आहे ना, ही सहजासहज मॅच सोडणारी टीम नाहीये. ही टीम अशी लढणारी आणि घडणारी टीम आहे. लढणार देखील आणि घडणार देखील. लढाई मोठी होणार आहे, नो डाऊट अबाउट इट. कारण की मला माहिती आहे या टीम कडे आपण बघितलं जिनियस खेळाडू आहेत आणि त्या जिनियस खेळाडू मध्ये सध्या तरी भावेश पुढे पाहायला मिळतोय. थोडा सापटून टाकलेला बॉल पाहायला मिळतोय, दिशाहीन खराब बॉल पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा मात्र इथे मिळताना पाहायला मिळेल. टीमची टोटल एक्स्ट्राने आपण पाहिलं तर पुढे सरकताना पाहायला मिळते. जसं म्हटलं जाते ना की मंजिल यूं ही नहीं मिलती राही को, एक जुनून सा दिल में जताना पड़ता है, पूछा चिड़िया से कैसे घोंसला बनाती है, की वो बोले मुझे तिनका तिनका उठाना पड़ता है. डेफिनेटली आपण पाहू शकतोय, अशाच प्रकारे आपण पाहू शकतो हे क्रिकेट पाहायला मिळेल. कारण की जर तुमचं स्वप्न पूर्ण करायचं असेल ना तर अनुषंगाने आपण पाहिलं तर तसंच खेळावं लागेल. पुढील बॉल पाहूया आपण, सामना करतील भावेश. बॉल उडवलाय, बॅटच्या रॉडर मध्ये बॉल मात्र निघून चालाय. क्या बात, जबरदस्त. भावेश पागे मैदानाच्या आतमध्ये करतोय राडा आणि बॉलला दाखवतोय 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 दामू पाडा, षटकार. खूप खूप धन्यवाद डीजे. ज्याप्रमाणे म्हटलं जाते ना कि ईश्वर का दिया कभी अल्प नहीं होता, जो टूट जाए वो संकल्प नहीं होता. हार को लक्ष्य से जूझ नहीं रखना मेरे दोस्त, क्योंकि मंजिल आपको क्यों कैसे कहा मिल जाए उसका कोई संकल्प नहीं होता.
लक्ष काय आहे माहिती नाही, परंतु नक्कीच आपला संकल्प तुटला नाही पाहिजे आणि त्या अनुषंगाने मात्र चाललं पाहिजे. फलकावर धावा आपण बघितलं तर आता शोभून दिसते धाव फलक आणि सुंदर दिसतोय, छान दिसतोय आणि त्यामध्ये आपण बघितलं त्यामध्ये आणखीन भर देखील पडेल. 16 झाल्यात, 36चा प्रवास गाठायचा, 16 तर झालायत आतापर्यंत आपण बघितलं. मग काय झालं तर नक्कीच प्लॅटफॉर्म सेट केला आता बाबाईश नाही, कामगिरी केली आपली पूर्ण. थोडासा मागे ठेवला लेन, गती मात्र जास्त प्रदान केली. सिद्धेश गोटे आपण बघू शकतो या स्पेलमध्ये थोडेसे धावा देणारे राहिले गेलेत आणि 16 धाव्यांचा स्टार्ट मिळाला आहे. म्हणजेच आपण बघू शकतो की बाकीपाडा टीमला या मॅचमध्ये पूर्णपणे आपण पाहिलं तर मग पुढे आणलंय, पुढे नाही तर नक्कीच भरपूर पुढे आणलंय, टॉपला आणलंय, आता रेसमध्ये पुढे आणलंय. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न पाहतोय आपण, एज लागले गेले, रन्स घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. साईनाथ बाबर तिकडे आपण पाहिलं थोडेसे स्ट्रगल करताना दिसले, त्याचा फायदा मात्र आपण पाहिलं तर उचलला गेला या दोन्ही बॅटर्सने. धावेला मात्र कन्वर्ट केलं, एका धाव्याने टीमचं टोटल पोचलं गेलं आपण बघितलं तर मग 17 आपण बघू शकतो. पार्टनरशिप योग्य रीतीने होताना पाहायला मिळते. 13 चेंडू आणि 19 धाव्यांची गरज असेल ह्या मॅच मध्ये आपण बघू शकतोय ना. बाकीपाडा टीमला ज्याप्रमाणे आपण पाहिली तर जी खेळी आतापर्यंत 22 ने केले, 5 मध्ये 15 आणि हा रोल बघा प्रत्येक बॅटर कडून एक अपेक्षा असते ना की आमचा एक खेळाडू असा खेळावा आणि तो वन साइडली मॅचला फिरवावा, तसा हा रोल आहे. भावेश आहे परंतु इथे रुपेश कुठे कमी पडणार आहे आणि म्हणूनच म्हणलं जाते ना, मैता हूँ आजाद परिंदा ना मुझ पे चलेगा किसका जोर, जब तक हूँ मैदान के अंदर तब तक ये दिल मांगे मोर. षटकार 6. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. चला टीम मीटिंग कमी करा, चला लगेच ओव्हरला सुरुवात करा. 12 मध्ये 13 हव्या असतील. पहिल्याच ओव्हर मध्ये आपण पहिले दशा आणि दिशा दर्शवली गेली आहे. भावेशने आणि रुपेशने आपण बघितलं तर दोघांच्या नावाच्या मागे यशच आहे आणि यश म्हणजेच काय तर त्याने मिळवले सध्या तरी रुपेश भावेश. आपण पाहू शकतोय मैदानाच्या आतमध्ये काय जबरदस्त खेळी ज्याप्रमाणे केलेली आहे. 12 चेंडू आणि 13 धावा आपल्याला पाहायला मिळतात. जरूर जसं म्हटलं जाते ना की जीतेंगे ये वादा करो, कोशिश हमेशा ज्यादा करो, किस्मत टूटे लेकिन हिम्मत ना टूटे, बस अपना इरादा मजबूत करो. मजबूत इराद्याने खेळतात आणि मजबूत इरादा दर्शवत असताना आपण पाहिलं तर एक आपल्या संघाचा प्लॅटफॉर्म आणि नक्कीच हा प्लॅटफॉर्म नाही, हा रस्ता नाही आहे, मंजिल आहे. आणि नक्कीच आपण बघितलं तर आणखीन इथलं आपण पाहिलं तर मंजर आणि त्यानंतर आपण दिसेल पुढचा नक्कीच आपण पाहिलं तर सुखाचा जनसागर पाहिला. पण थोडासा आपण बघू शकतोय चर्चा केली. बॉलिंग मार्कवर पाहूया आता कोण येतात. बॉलर मिस्टर साहिल, नक्कीच साहिल वजरे, त्यांच्यासाठी पारितोषिक जे होतं नक्कीच ते दिलं जाईल त्यांना. ओ पहिला बॉल आपण पाहिला तर साहिल यांचा, विश्लेषण करायचं झालं तर यष्टांचा वेध घेणारा बॉल आणि डेंजरस घातक खेळाडू पाहिलं तर इथे केलाय बाद मिस्टर भावेश बागी. इथे व्हेरी डेंजरस दिसत होता, त्याला मात्र आपण पाहिलं तर बाद केले आणि मोठी सफलता या मॅच मध्ये. थँक्यू सो व्हेरी मच क्रांतीवीर बिरसा मुंडा म्युझिकल ग्रुप सातिवली. काय जबरदस्त आपण बघितलं तर आज महाल बनवले आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं तर मग बिंद्या देखील आपण बघितलं तर मग थोडेसे गरम झालेले आहेत आणि नक्कीच आपण बघू शकतो महाल आज बनवला आहे. परंतु महाल आपण बघितलं तर मग या महालला एन्जॉय करताना आमचे साथी समालोचक मित्र विजय भोई देखील आम्हाला नक्की जॉईन होते थोड्या क्षणानंतर. मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर विकेट मिळालेली आहे. साहिल वज्रेने पहिली विकेट मिळवली आहे. रवी ढवळे पाहतोय आपण, एक जबरदस्त खेळाडू आहे. ओ मिस्टेक, गलती से मिस्टेक, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 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 मिळेल चौकार 4. थँक्यू सो व्हेरी मच.
रवी आल्यानंतर आपण बघितलं तर मग काय जबरदस्त स्ट्रोक कन्वर्ट करताना दिसून आलाय. हो आता मिस टायमिंग टॉप एच. साईनाथ पुढे आले, कॅच आला होता, सुटला जाईल. पकडा कॅच, जिंका मॅच. सोडणार कॅच तर हरणार मॅच. क्रिकेटच्या पटलावर नक्कीच असा उल्लेख वारंवार केला जातोय. का केला जातोय, कशासाठी केला जातोय, त्याचं उत्तर मिळेल. कारण की इथे आपण पाहिलं तर रवी सारखा बॅटर आहे ज्याचा या मैदानाच्या आतमध्ये इतिहास आपण बघितला ना तर खूप मोठा आहे. अर्धशतक आणि तेही देखील आपण पाहिलं तर कमी चेंडू मध्ये एक फास्टेस्ट 50 त्याच्या नावावर आहे. रुपेश साठी हा बॉल पाहायला मिळाला. बॉल मात्र आपण पाहिला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळतोय. फलकावर धावा झालेल्या आहेत 28. जिंकण्यासाठी अजून देखील आपण बघितलं तर धाव्यांची गरज आपण पाहिली आहे. 8 धाव्यांची आहे. 8 चेंडू 8 धावा या मॅच मध्ये आपण बघतोय. 8-8 रन बॉल असं समीकरण आहे. इथे आपण बघितलं तर हा बॉल नक्कीच पाहावा लागेल. पंच काही इंटरेस्ट आहेत का? हो सुरेंद्र घाटल सर इंटरेस्ट आहेत आणि त्यांनी दर्शवलं की हा बॉल आपण जर बघितलं तर लेग स्टिकच्या बाहेर जाताना पाहायला मिळतंय. बघा प्रत्येक संघ आपण पाहिलं तर इथे आज अतिउत्साहाने मात्र दाखल झालाय. आणखी सुपर 8 मध्ये पोहोचणारा संघ आपण पाहिला एमबी बागपडा असेल, त्यानंतर विश्लेषण करायचा वागो प्रसन्न भावकळ असेल, चिवताने गिरीज असेल, आझाद वशी असेल, यंग मराठा असेल, त्यानंतर जगदंब स्पोर्ट्स असेल, त्यानंतर आपण बघितलं तर पेंढरीपाडा सातिवलीचा संघ. आणि आता पाहिला आपण तर या बॉलला बॅटच्या रडार मध्ये बॉल मात्र आपण पाहिले केले डिस्पॅच स्टँड मध्ये स्टँड अँड डिलिव्हर फटका पाहायला मिळतोय, षटकार पाहायला मिळतोय. आणि या षटकाराने टीमची टोटल मात्र 35. थँक्यू डीजे. 35 झाले. 35 एकाची कमी, एका धावेची कमी आहे आणि ती पूर्ण करावी लागेल आता. हो डेफिनेटली आपण पहिले एकाची तर कमी आहे कारण की 7 मध्ये 1 आला तरच आता मॅच पूर्ण होईल ना. बघा एकाची कमी आहे आणि ती नक्कीच कशी प्रकारे पूर्ण केली जाते पाहूया. आणि ती कमी देखील रोखण्यासाठी आता मग थोडंसं बॉलिंगचं पण पाहिलं तर इंटरेस्ट, परंतु नाही ते कमी पडणार नाही. आम्ही एक विरावाकीबाणा टीम आपण पाहिलं तर चांगले क्रिकेट खेळतोय आजच्या दिवसामध्ये आणि ही मॅच जिंकत आपण पाहिलं तर सुपर 8 मध्ये मांडते ताट. आपण पाहिलं तर केबीएम चषकामध्ये 8वा संघ ठरला गेलाय तो म्हणजेच एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा. कॉंग्रॅच्युलेशन्स एकविरा वाकीपाडा टीम.